पूर्वी जम्मू काश्मीरमध्ये जाण्यासाठी परवाना लागत असे। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी एक देश एक विधान आणि एक निशाण ध्वजसाठी लढा देत काश्मीरला भारताचा अविभाज्य घटक बनवण्यासाठी प्राणांची आहुती दिली आहे। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा लढा आणि बलिदानाचे आपण सगळे कायम ऋणी आहोत। शहादा शहरात भारतीय जनता पक्षातर्फे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष जितेंद्र भाऊ जमदाडे यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली। शहादा शहरातील डोंगरगाव रोडवरील अहिंसा चौकातील सी स्क्वेअर येथे हा अभिवादन कार्यक्रम पार पडला। यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष जितेंद्र भाऊ जमदाडे, महिला मोर्चा शहर अध्यक्ष नंदाताई सोनवणे, शहादा नगरपालिकेचे माजी नगरसेवक रवींद्र जमादार, जिल्हा सदस्य नरेंद्र बापू पाटील, कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष जाकी शिकलीकर, माजी सैनिक शहर अध्यक्ष दिलीप पवार, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष सकलेन नुराणी, जिल्हा सरचिटणीस कामगार मोर्चा बाळासाहेब सूर्यवंशी, अभय जैन, गणेश पवार, भरत बाशिंगे, विपुल अहिरराव, योगेश कोठारी, केतन जैन यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। शहादा नगरपालिकेचे माजी नगरसेवक रवींद्र जमादार काय म्हणालेत ते आपण ऐकूयात। त्यांच्या जीवनाविषयी थोडक्यात माहिती आपल्याला मिळते। त्यांचा जन्म 6 जुलै 1901 रोजी झाला आणि मृत्यू हा 23 जून 1953 रोजी काश्मीरमध्ये अज्ञात कारणांमुळे झाला। श्यामाप्रसाद मुखर्जी हे नेहरूंच्या मंत्रिमंडळात वाणिज्य आणि औद्योगिक या विभागाचे मंत्री म्हणून काम करत असताना त्यावेळी नेहरूंनी पाकिस्तानचे लियाकत अली यांच्यासोबत एक करार केला। त्याला लियाकत पॅक्ट या नावाने इतिहासात तो माहिती आणि त्याच्याद्वारे त्यांनी काश्मीरचा एक फार मोठा भाग पाकिस्तानच्या ताब्यात दिला, ज्याला आपण POK म्हणतो, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर किंवा आझाद काश्मीर, जो आता भारतीय जनता पक्षाचे गृहमंत्री आदरणीय अमितजी शाह यांनी परत घेण्याविषयी हालचाली सुरू केलेल्या आहेत। तो नेहरूंनी पंतप्रधान असताना तो पाकिस्तानच्या ताब्यात दिला। भारतीय जनता पक्षाची स्थापना श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केली। काँग्रेसचे मुस्लिम दार्जिनी धोरण हे याचा अतिरेक होत असल्यामुळे हा हिंदू बहुल देशात हिंदूंवर जो अन्याय होतो त्याला विरोध करण्यासाठी त्यांनी त्यावेळी जनसंघाची स्थापना केली। जनसंघाचं सुरुवातीचं चिन्ह आपल्याला माहीत असेल, दिवा होता आणि त्यावेळेस महाराष्ट्रात सगळीकडे ती एक घोषणा होती, जनसंघाचा दिवा घरोघरी लावा। असं आम्ही तेव्हापासून या पक्षाशी निगडीत आहोत आणि अजूनही आम्ही आजपर्यंत भारतीय जनता पक्षाशी निगडीत आहोत। आज श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती पुण्यतिथी साजरी होत आहे। मला असं आतून वाटतं की याच्या पुढचा जो पुण्यतिथीचा किंवा जयंतीचा कार्यक्रम असेल तो भारतीय जनता पक्षाच्या शहादा शहर कार्यालयात व्हावा, कारण भारतीय जनता पक्ष हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष जो केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आहे। त्याच्या संस्थापकांची जी जयंती असेल, इतरही कार्यक्रम असतील, ते असे आपल्याला कुठे न येता आपल्या कार्यालयात येता यावेत या दृष्टीने आपण सगळ्यांनी आजच्या दिवशी अशी एक प्रतिज्ञा करूया की लवकरच आपलं कार्यालय होतं आणि तेच श्यामाप्रसाद मुखर्जी यांना खरी श्रद्धांजली ठरेल।